नमस्कार. 15 जूनच्या घडामोडी घेऊन मी शेखर पटेल यावल न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो. ऐकूया आजच्या ठळक घडामोडी. यावल शहरात 27 वर्षीय तरुणाची दारूच्या नशेत गळफास घेऊन आत्महत्या. यावल तालुक्यात कोरोनाचे पुन्हा 4 रुग्ण वाढले. किनगाव येथील मयत महिलेचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह. डांबुर्णी दोनगाव रस्त्यावर अवैध सागवान तस्करी 5 लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी पकडला. यावल येथील सेतू सुविधा केंद्राला परवानगी देऊ नका, आपले सेवा केंद्र संचालकांची तहसीलदारांकडे निवेदनाद्वारे मागणी. मनवेल येथे संचारबंदीचे नियम तोडून सार्वजनिक ठिकाणी गर्दी केली म्हणून 70 जणांविरुद्ध गुन्हा. साकडी गावातून 80,000 रुपये किमतीची ट्रॅक्टरची ट्रॉली अज्ञात चोरट्याने लांबवली. यावल शहरातील 3 दिवसीय जनता कर्फ्यू यशस्वी. दरवर्षी 15 जून रोजी वाजणारी शाळेची घंटा कोरोना प्रादुर्भावामुळे शांत, मात्र शाळेत तयाऱ्या पूर्ण. यावलला राज ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त मनसेकडून शहरातील विविध भागात फवारणी. आमोदे मोर नदीवर अपघातात मोटरसायकलस्वार गंभीर जखमी, अज्ञात ट्रक चालक फरार. यावलच्या स्मशानभूमीत मयत वडिलांच्या स्मरणार्थ मुलाने केले वृक्षारोपण. तर हतनूर धरणातून मोठ्या प्रमाणात तापित पाणी सोडल्यामुळे शेळगाव मार्गे जळगाव जाणारा रस्ता पडला बंद. ISI मार्क असलेल्या श्रीराम व दत्त ठिबक सिंचन संच व सुप्रीम PVC पाईप 50% अनुदान सबसिडी कापून हजर स्टॉकमध्ये उपलब्ध आहे व बुकिंग या ठिकाणी व माल देणे देखील सुरू आहे. शेतकऱ्यांनी या संधीचा लाभ घ्यावा. पत्ता आहे श्रीपाद इरिगेशन, दुकान नंबर 5, फ्रूट सेल सोसायटी, यावल, भुसावळ टी पॉईंटजवळ. प्रोप्रायटर कैलाश निळे व आकाश निळे. एक वेळ अवश्य भेट द्या. आता ऐकूया सविस्तर घडामोडी. शहरातील सुंदरनगरीतील रहिवासी सुनील अशोक माडी वय 27 या तरुणाने दारूच्या नशेत आज सोमवारी दुपारी स्वतःच्या राहत्या घरात साडीच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. तर सदर प्रकार हा दुपारी 3 वाजता लक्षात येताच त्याला तातडीने यावल ग्रामीण रुग्णालयामध्ये आणण्यात आले, मात्र या ठिकाणी डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या प्रकरणी बाळू लक्ष्मण माळी यांनी दिलेल्या खबरीवरून यावल पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास हवालदार नितीन चौहान करीत आहे. सोमवारी यावल तालुक्यात पुन्हा कोरोनाचे 4 नवीन रुग्ण आढळून आले असून एकूण रुग्णसंख्या आता 94वर पोहोचली आहे. 4 रुग्णांपैकी 1 फैजपूर शहरातील तर 3 ग्रामीण भागातील आहे. तेव्हा ग्रामीण भागात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखणे प्रशासनासमोर मोठे आव्हान आहे. सोमवारी यावल तालुक्यातील न्हावी गावातील एक महिलेचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला. सदर महिला आधीच्या कोरोना रुग्णाच्या कुटुंबातील असल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे फैजपूर शहरातील श्रीकृष्णनगरातील 60 वर्षीय सेवानिवृत्त कर्मचाऱ्यास देखील कोरोनाची लागण झाली आहे. तर 18वल गावातील 47 वर्षीय इसम आणि दैगाव गावातील एक 61 वर्षीय वृद्ध ज्याने खासगी लॅबमध्ये आपला स्वॅब तपासणी केला होता त्याचा रिपोर्ट देखील कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. तेव्हा ग्रामीण भागात गटविकास अधिकारी डॉक्टर मनोज पाटील, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर मनीषा महाजन यांच्या वतीने संबंधित रुग्ण राहत असलेला परिसर, रस्ते सील करणे तसेच परिसरातील नागरिकांची आरोग्य तपासणी करणे आणि रुग्णाच्या संपर्कातील नागरिकांचा शोध घेण्याचं कार्य सुरू आहे.
तालुक्यातील पश्चिम भागातील मोठी बाजारपेठ असलेले गाव म्हणजे किनगाव. या गावामध्ये अद्यापही कोरोनाचा रुग्ण आढळला नव्हता. मात्र काल रविवारी एका 47 वर्षीय मयत महिलेचा स्वॅब घेण्यात आला होता व तिचा रिपोर्ट आज पॉझिटिव्ह आला आहे. तेव्हा यावल तालुक्यातील पश्चिम भागातील मोठं बाजारपेठ असलेलं किनगाव गावात कोरोना रुग्ण आढळून आल्यामुळे खळबळ उडाली आहे. पश्चिम भागात किनगाव खुर्द गावातील प्रशिकनगरमध्ये 47 वर्षीय एक महिला जी रविवारी मयत झाली होती. मयत पश्चात तिचा स्वॅब घेण्यात आला होता. त्याचा रिपोर्ट आज पॉझिटिव्ह प्राप्त झाला आहे. तेव्हा किनगाव गावात तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर मनीषा महाजन हे पथकासह दाखल झाले असून त्या भागातील सर्व नागरिकांची आरोग्य तपासणी तसेच त्या मयत महिलेच्या कुटुंबातील 3 जणांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. थोडं फील दाखवा मला शूटिंगमध्ये. सर किनगावला तर आता मी तिथेच आहे आणि मी आता पेशंटला हे बघितलं ते खाऊन कंटेनमेंट झोन पण तयार केला आणि ते 7 जण आहेत. तर ऑलरेडी जो बाईसोबत जो गेला होता ना तो ऑलरेडी हे क्वारंटाईन झालेला होता. तर तालुक्यातील डांबुर्णी दोनगाव रस्त्यावर एका वाहनातून अवैधरित्या सागवान लाकूड पोलिसांच्या पथकाने पकडले. सोमवारी करण्यात आलेल्या या कारवाईमध्ये सुमारे 5 लाख रुपये किमतीचे सागवान लाकूड पाट्या पोलिसांनी जप्त केल्या आहे. सिनेस्टाईल पाठलाग करून सदर वाहनाला पकडण्यात आले. मात्र पोलीस पाठलाग करीत असल्याचं लक्षात येताच वाहन चालकाने वाहन सोडून शेतात पळ काढला व फरार झाला आहे. सातपुड्याच्या अभयारण्यातून अवैधरित्या सागवान लाकडाची तोड करून ती वाहतूक केली जात असल्याची गोपनीय माहिती यावलचे पोलीस निरीक्षक अरुण धनवळे यांना मिळाली होती. म्हणून सोमवारी ते किनगाव भागात लक्ष ठेवून होते. 11:30 वाजेच्या सुमारास डांबुर्णी दोनगाव रस्त्यावर 4 चाकी वाहन क्रमांक MH05R3719 हे वेगाने जात असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. तेव्हा त्यांनी सिनेस्टाईल त्या वाहनाचा पाठलाग केला. तेव्हा वाहन चालक याच्या लक्षात आलं की आपल्या मागावर पोलीस आहेत म्हणून त्यांनी एका ठिकाणी वाहन सोडून तो पळून गेला. तेव्हा या वाहनामध्ये तब्बल सागवानी लाकडाच्या 20 पाट्या अर्थात सुमारे 5 लाख रुपये किमतीचं सागवान मिळून आले. तेव्हा यावल पोलिसांनी वनक्षेत्रपाल विशाल कुटे यांना माहिती दिली व त्यांनी या ठिकाणी पोलीस ठाण्यात येऊन पंचनामा केला. ही कारवाई पोलीस निरीक्षक अरुण धनवळे, हवालदार महबूब तळवी, निलेश वाघ, जगन्नाथ पाटील, वाहन चालक भैया पाटील, मदतनीस युवराज घारू या पथकाने केली. हाँ
यावल तालुक्यातील आपले सेवा केंद्रावरून सेतू सुविधा केंद्राप्रमाणे सेवा दिली जात आहे, तेव्हा शासनाने तालुका स्तरावरील सेतू सुविधा केंद्राला परवानगी देऊ नये अशी मागणीचं निवेदन ग्रामीण भागातील व शहरी भागातील सेतू सुविधा केंद्र सारख्या सेवा देणाऱ्या आपल्या सेवा केंद्र संचालकांनी दिले आहे। येथील तहसील कार्यालयात निवासी नायब तहसीलदार आर के पवार यांच्याकडे त्यांनी निवेदन दिले असून त्यांनी त्यात सांगितले आहे की खेड्या गावात तसेच यावल शहरात असे तालुक्यात एकूण 64 ठिकाणी आपले सेवा केंद्र सुरू आहे, तेव्हा या सर्व सेवा केंद्रामधून सेतू सुविधा प्रमाणेच सर्व सेवा ग्रामीण व शहरी भागातील नागरिकांना देण्यात येतात। म्हणून आता शासनाने बंद पडलेलं सेतू सुविधा केंद्र सुरू करू नये, त्यांना नवीन परवानगी देऊ नये अशी मागणीचं निवेदन तालुका सेतू सुविधा केंद्राचे प्रमुख नामदेव कोळी, जगदीश सोनवणे, नितीन बारी, सचिन चौधरी, नरेंद्र सपकाळे, आरिफ पटेल, जितेंद्र सूर्यवंशी आदींनी दिले आहे। आणि आपल्या तालुक्यामध्ये गावामध्ये ग्रामसेवक जे दिले आहेत त्यांचा जास्तीत जास्त वापर होण्यासाठी त्यासाठी त्याची लोकांची मागणी वाढलेली आहे। नाही आता जे काय त्यांचे सेतू सुविधा केंद्र आहे ते तुम्हाला मागणी करायचं आहे प्रत्येक तालुका प्रत्येक नियोजन दिलं आहे, जिल्हा पातळीवर हां सेतू सुविधा तालुक्यातील मनवेल येथे सार्वजनिक ठिकाणी गर्दी केली म्हणून 70 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। संशयित आरोपीमध्ये काँग्रेसच्या अनुसूचित जाती जमाती महिला जिल्हाध्यक्ष यांचा देखील समावेश आहे। सध्या कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर संचारबंदी आहे असे असताना मनवेल तालुका यावल येथे रविवारी दुपारी 12:30 वाजेच्या सुमारास गावातील सिद्धार्थनगर परिसरात अवंतिकाबाई इंधाटे यांच्या घरासमोर अंगणात काँग्रेसच्या अनुसूचित जाती महिला जिल्हाध्यक्ष प्रतिभाताई मोरे, भूषण शिवाजी साळुंके, गणेश सपकाळेसह जळगाव, भुसावळ, रावेरी, किनगाव, यावल तालुक्यातील 30 ते 35 आणि स्थानिक असे 70 जण एकत्र जमले होते। तेव्हा या संदर्भात यावल पोलीस हवालदार संदीप छगन भोई यांच्या फिर्यादीवरून 70 जणांविरुद्ध अनधिकृतपणे गर्दी जमवली व संचारबंदी काळात तोंडाला मास्क न लावता, सोशल डिस्टन्सिंग न ठेवता एका ठिकाणी 5 पेक्षा अधिक लोक जमले म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे। तालुक्यातील साकडी येथून 80,000 रुपये किमतीची ट्रॅक्टरची ट्रॉलीच चोरीस गेल्याने खळबळ उडाली आहे। ही घटना मंगळवारी दिनांक 9 जून रोजी उघडीस आली। मात्र शोधाशोध करून देखील ट्रॉली मिळून न आल्यामुळे यावल पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। साकडी तालुका यावल येथील राहुल सुभाष सोनार या शेतकऱ्याने दिलेल्या फिर्यादीनुसार सन 2014 मध्ये त्यांनी ट्रॅक्टरची ट्रॉली खरेदी केली होती। तिचा क्रमांक MH19BQ 0771 असा आहे। तेव्हा गेल्या सोमवारी सदरील ट्रॉली गावातील पाण्याच्या टाकीजवळ लावली होती। मंगळवारी सकाळी सदर ट्रॉली त्या ठिकाणी मिळून आली नाही। तेव्हापासून त्यांनी ट्रॉलीचा शोध घेतला, मात्र ट्रॉली मिळून न आल्यामुळे रविवारी यावल पोलिसात अज्ञात चोरट्याविरुद्ध ट्रॅक्टरची ट्रॉली चोरी केल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास हवालदार संजय देवरे करीत आहे। शहरात कोरोनाची वाढती रुग्णसंख्या पाहता सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी एकत्र येऊन पुकारलेला 3 दिवसीय जनता कर्फ्यू यशस्वी ठरला आहे। या कर्फ्यूला सर्व स्तरावरून प्रतिसाद मिळाला असून शहरातील सर्व व्यावसायिकांनी स्वयंस्फूर्तीने आपले व्यवसाय बंद ठेवले होते, त्यामुळे रस्ते देखील ओस पडले होते। शहरात कोरोनाचे आजवर 37 रुग्ण झाले आहेत, तर 20 ठिकाणी प्रतिबंधित क्षेत्र म्हणून रस्ते बंद करण्यात आले आहेत। अशात शहरात कोरोनाचा वाढता विळखा रोखण्याकरिता, कोरोनाची साखळी तोडण्याकरिता प्रभारी नगराध्यक्ष राकेश कोलते, माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक अतुलभाऊ पाटील यांच्या पुढाकाराने सर्वपक्षीय सर्वधर्मीय पदाधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली होती। यात व्यापारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून शनिवार ते सोमवार असा 3 दिवसाचा जनता कर्फ्यू पाळण्याचं आयोजन करण्यात आलं होतं। सदर जनता कर्फ्यू हा यशस्वीरित्या पार पडला आहे। तर विशेष म्हणजे या 3 दिवसाच्या जनता कर्फ्यूमध्ये यावल शहरात कोरोनाचा एकही रुग्ण आढळून आलेला नाही। हे खूप महत्त्वाचं आहे, कारण याकरिता जनता कर्फ्यूसोबत नगरपालिका प्रशासनाचे मुख्य अधिकारी बबन तडवी, आरोग्य विभागाचे डॉक्टर विनेश पावरा, त्याचप्रमाणे सूर्यकांत पाटील, शिवानंद कानडे, रमाकांत मोरे, स्वप्नील म्हस्के,
योगेश मदने सह सर्व मंडळींनी शहरामध्ये चोखपणे आपलं कर्तव्य पार पाडलं आणि त्याचं फलस्वरूप 3 दिवसाच्या जनता कर्फ्यूमध्ये यावल शहरात एकाही ठिकाणी कोरोनाचा रुग्ण आढळून आलेला नाही आहे. म्हणून आगामी काळामध्ये जनता कर्फ्यू आणि लॉकडाऊनमध्ये घराच्या बाहेर न पडणे हे किती फायद्याचं असतं हे यावलकरांनी आता त्याचा अनुभव घेतला आहे. दरवर्षी 15 जून रोजी वाजणारी शाळेची घंटा यावर्षी कोरोना प्रादुर्भावामुळे वाजलीच नाही. स्कूल चले हम सांगत हसत रडत बालकांच्या उपस्थितीत फुलणारे शाळेचे आवार यंदा मात्र सामसूम होते. असे असले तरी यावल शहरातील व तालुक्यातील सर्वच शाळांमध्ये स्वच्छता अभियान राबवून देखभाल दुरुस्ती करून शिक्षक वर्गाने शैक्षणिक वर्षाची तयारी पूर्ण केली आहे. तालुक्यात जिल्हा परिषदच्या सर्वच शाळांमध्ये शैक्षणिक वर्षाची तयारी पूर्ण झाली आहे. दरवर्षी 15 जून रोजी शैक्षणिक वर्षाची सुरुवात करताना शाळेतील विद्यार्थ्यांचं विविध उपक्रम राबवून गाजावाजा करून स्वागत करणाऱ्या व गजबजणाऱ्या शाळा यावर्षी 15 जून रोजी संपूर्णपणे शांत होत्या. तर असे असले तरी कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर शाळा कधी उघडतील हे अनिश्चित आहे. राज्य शासनाने कधीही आदेश काढले तर संपूर्ण शालेय स्तरावर तयारी पूर्ण यावल तालुक्यात झाली आहे. बऱ्याच ठिकाणी शैक्षणिक वर्षातील पुस्तके देखील पोहोचली असून विविध ठिकाणी शहरात शाळा चक्क धुण्यात आल्या आहेत. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून शाळा धुवून घेण्यात आल्या असून शाळा सुरू होण्यापूर्वी देखील सॅनिटाईज केली जातील अशी माहिती शिक्षण विभागाकडून देण्यात आली आहे. शहरात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संस्थापक अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा केला. उत्साह हा समाजसेवा करताना त्यांचा दिसून आला. यात वाढदिवसानिमित्त सुतारवाडा, संभाजीपेठ, पारधीवाडा, कैकाडीवाडा, कोडीवाडा, नवरंगपेठ, कोष्टीवाडा या संपूर्ण परिसरामध्ये हायड्रोक्लोराईड लिक्विड फवारणी त्या मनसे कार्यकर्त्यांनी केली व कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर हा उपक्रम मनसे पदाधिकाऱ्यांनी राबवला. या प्रसंगी मनसेचे शहराध्यक्ष चेतन आढळकर, गोविंदा सुतार, योगेश सपकाळे, रोहित सुतार, कैलास नन्नवरे, अक्षय नन्नवरे, भूषण आढळकर, राजू लोखंडे, किशोर नन्नवरे, उदय आढळकर, मुकेश माळी आदींची उपस्थिती होती. तर सध्या कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव असून शहरात पालिकेकडून फवारणी झाली नसून मनसे सैनिकांनी राबवलेल्या या उपक्रमाचं सर्वत्र कौतुक होत आहे. दरे हे आपण मारू दे. शूटिंग राहू दे. बस का काही झाली 2 मिनिटाची.
फैजपूर आमोदा रोडवरील मोर नदीजवळ भुसावळकडे जाणाऱ्या एका अज्ञात ट्रकने मध्य प्रदेशातून दुचाकीद्वारे आपल्या गावी परतणाऱ्या एका आदिवासी दाम्पत्याला धडक दिली. त्यामध्ये दुचाकी चालक गंभीर जखमी झाला आहे. फैजपूर आमोदा रोडवर मोर नदीजवळ मोटरसायकल क्रमांक MP 68 MG 1483 द्वारे मध्य प्रदेशकडे भिलाला दाम्पत्य जात होते. त्यांना अचानक पुलाजवळ एका ट्रकने धडक दिली. यामध्ये दिनेश भिलाला हे गंभीर जखमी झाले, तर त्यांच्या पत्नी सौभाग्यवती संगीता भिलाला, मुलगा कृष्णा भिलाला हे यांना किरकोळ दुखापत झाली. तेव्हा या अपघातानंतर तातडीने त्यांना 108 द्वारे फैजपूर शहरातील आशीर्वाद हॉस्पिटल डॉक्टर शैलेश खासने यांच्याकडे उपचारार्थ दाखल करण्यात आलं आहे. शहरातील एका मुलाने आपल्या वडिलांच्या स्मरणार्थ स्मशानभूमीमध्ये वृक्षारोपण केले. शहरातील स्मशानभूमीमध्ये धार्मिक विधीकरिता पिंपळाचे झाड नसल्याने त्याने त्या ठिकाणी पिंपळाचे वृक्ष लावले आहे. तेव्हा या वृक्षांचं संगोपन करण्याची जबाबदारी देखील त्याने घेतली आहे. शहरातील बारीवाडा भागातील रहिवासी शशांक काशीनाथ वराडे बारी यांनी आपले मृत वडील काशीराम झिपरू वराडे बारी यांच्या निधनापश्चात त्यांच्या स्मरणार्थ सोमवारी शहरातील श्री महर्षी व्यास मंदिराजवळील स्मशानभूमीमध्ये जाऊन पिंपळाचे वृक्षारोपण केले व या वृक्षसंगोपनाची जबाबदारी देखील त्यांनी घेतली आहे. या उपक्रमाप्रसंगी DZ बारी सर, अशोक बारी, तुकाराम बारी, शांताराम बारी, दुर्गादास बारी, डॉक्टर सतीश अस्वार सह समाज बांधवांची उपस्थिती होती. उत्तर कार्यासह विविध धार्मिक विधीकरिता या स्मशानभूमीमध्ये पिंपळाचं झाड आवश्यक होते. तेव्हा ही आवश्यकता ओळखून त्यांनी स्मशानभूमीमध्ये 4 पिंपळाचे वृक्ष लावले आहे. तेव्हा त्यांनी राबवलेल्या उपक्रमाचं सर्वत्र कौतुक होत आहे. जो फोटो ले रहा मैं चालू है रील भी जाके हाथ पे लगा हुआ माटी पाणी टाकत दे थोडं थोडं मी टाकेन मागून टाकेन ते वरून नहीं माटी पण माटी तो फक्त पाणी टाकू त्याच्या मामा पावड कुठे तिचं काम चालू आहे रे. गेले फटक्यात जाऊ दे रे. थोडंसं लोटाना फटावा ते खरीदो ते घाण आवडतोय ना त्याला. आता यावल तालुक्यातील शेळगाव मार्गे जळगाव जाणाऱ्या नागरिकांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. नुकतेच हतनूर धरणाचे 14 दरवाजे उघडण्यात आले आहे. त्यामुळे तापी नदी पात्रामध्ये मोठ्या प्रमाणावर विसर्ग सुरू आहे. अशा परिस्थितीमध्ये शेळगाव मार्गे जळगाव जाणाऱ्या रस्ता हा पाण्याखाली आला आहे. तेव्हा नागरिकांना मी यावल न्यूजच्या वतीने विनंती करतो की आपण कोणत्याही परिस्थितीमध्ये आता हा रस्ता लवकर सुरू होणार नसून आपण त्या रस्त्याने जळगाव जाऊ नये हेच आवाहन मी आपल्याला करतो. तेव्हा या घडामोडीसह आज इथेच थांबतो. नवीन घडामोडीसह उद्या पुन्हा आपली भेट घेईल. धन्यवाद.